कीर्ती ही गावात राहणारी खूप सुंदर मुलगी होती. तिचा स्वभाव नम्र, प्रेमळ होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने तिचे शिक्षण फारसे काही झालेले नव्हते. लग्नाचे वय होताच तिच्या आईबाबांनी तिचं लग्न लावून दिलं. तिचा नवरा सुनील हा शेतकरी होता. प्रत्येक मुलीप्रमाणे तिनेही नवीन सुखी संसाराची स्वप्ने पाहिलेली होती. ती लग्न झाल्यावर तिच्या सासरी खूप खुश होती. तिचे सासरे हे तिच्यावर बाबांसारखी माया लावत असत. पण तिच्या सासूबाई कडक व शिस्तप्रिय होत्या. त्या कीर्तीला आपल्या धाकात ठेवायच्या. त्यांना आधीपासूनच सुनेकडून नातू पाहिजे होता. त्यामुळे कीर्तीची सासू तिला सारखं बोलून दाखवायची की या घराण्याला वारस देण्याचे काम तुझे आहे, त्यामुळे लवकरच बातमी मिळाली पाहिजे. तेव्हा कीर्ती खाली मान घालून फक्त ऐकून घ्यायची. काही महिन्यानंतर कीर्तीला दिवस गेले होते. तेव्हा सर्वजण खुश झाले होते. तिला आता बाळ होणार होतं. पण तिची सासू तिच्याकडून वंशाचा दिवा मागत होती. कीर्ती तर आपण आई होणार आहे या भावनेनेच आनंदित होती. काही महिन्यानंतर कीर्तीला पहिल्यांदाच खूप छान अशी गोड मुलगी झाली. पण तिच्या सासरची माणसे म्हणजेच तिची सासू आणि नवरा नाराज झाले होते. कीर्ती खूप खुश झाली होती. सासूला मुलगा हवा होता आणि आपल्याला मुलगी झाली आहे म्हणून नवरा व सासू नाराज झाले आहेत हे कीर्तीच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ती सासूला बोलते की आई, मला माहिती आहे तुम्हाला नातू हवा होता, पण नात झाली. पण काळजी करू नका, यानंतर मला दुसऱ्या वेळी नक्की मुलगा होईल, म्हणजे या घराण्याला वारस मिळेल. पण सासूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कीर्ती जेव्हा आपल्या मुलीसोबत सासरी राहत होती तेव्हा मुलीचे लाड कौतुक सासू व नवराही करत नव्हते. कीर्ती व तिचे सासरेच बाळाची काळजी घेत होते, तिचे लाड करत होते. पुढे काही महिन्यानंतर कीर्तीला दुसऱ्यांदा दिवस गेले. तेव्हा तिची सासू आपल्याला नातू होणार म्हणून खूप खुश होती. ह्यावेळेस कीर्तीला मुलगा होणार म्हणून सासूने तिचे डोहाळे जेवणसुद्धा खूप उत्साहात साजरे करायचे ठरवले होते. त्यासाठी तिच्या माहेरची माणसे बोलावली होती. तिचे आई वडील, भाऊ, वहिनी आणि बहीण यांनासुद्धा बोलावलं होतं. सासूबाईंनी आपल्या सुनेचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप उत्साहात पार पाडला. पण त्या दिवशी कीर्तीचा नवरा सुनील या कार्यक्रमात सहभागी झालेला नव्हता. कारण त्याला अशी शंका होती की काय माहिती यावेळेस खरंच कीर्तीला मुलगा होईल की नाही याची भीती त्याला वाटत होती. त्या दिवशी सुनील शेतातून घरी आला व कीर्ती त्याला जेवणासाठी आग्रह करत होती. पण तो म्हणाला, मला जेवायचं नाही, मला भूक नाही आहे. अहो, आज आपल्या घरी एवढा छान गोड कार्यक्रम झाला, तुम्ही कार्यक्रमाला आला नाहीत आणि आता तुम्ही जेवणही करत नाहीत. तुला सांगितलेलं कळत नाही का? मला नाही जेवायचं. सुनील आपल्या बायकोला म्हणाला की त्यावेळेस मला मुलगा पाहिजे होता, पण खरंच ह्यावेळेस मुलगा होणार आहे ना, की पुन्हा मुलगीला जन्माला घालणार आहेस? आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून कीर्ती आश्चर्यचकित झाली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती विचार करू लागली, यांना मुलगा पाहिजे आहे, पण हे सर्व काही माझ्या हातात नाही आहे, हे यांना कळत का नाही? कीर्तीला तिच्या नवऱ्याचं बोलणं सारखं सारखं मनामध्ये आठवत होतं. ती सारखं त्याच गोष्टीचा विचार करत असायची. पण त्यानंतर कीर्तीला दुसऱ्या वेळेस पण मुलगी झाली. कीर्ती खुश होती कारण ती दुसऱ्यांदा आई झाली होती. तिच्यासाठी तिचं मातृत्व महत्त्वाचं आहे. मुलगा की मुलगी यामध्ये तिने कधीच भेदभाव मानला नाही. पण कीर्तीला जेव्हा दुसऱ्यांदाही मुलगीच झाली हे जेव्हा तिच्या सासूला कळालं तेव्हा त्यांना खूप जास्त राग आला आणि त्या रागातच त्यांनी कीर्तीला तिच्या माहेरी पाठवलं आणि सांगितलं की ज्या वेळेस तुमच्या मुलीला मुलगा होईल त्यावेळेसच मी तिला इथून घेऊन जाईल, तोपर्यंत इकडे येण्याचा प्रयत्न पण करू नका. माहेरी आल्यानंतर कीर्तीने तिच्यासोबत जे काही आतापर्यंत घडलं आहे, सासू व नवरा जे काही वागले आहेत, बोलले आहेत, ते सर्व तिने सांगितलं. माहेरी सांगितलं तेव्हा सर्वजण तिची समजूत काढत असतात, तिला आधार देत असतात. सासू व नवऱ्याचे बोलणे कीर्तीला खूप असह्य झाले होते. ती विचार करत असते की खरंच मला मुलगा झाला असता तर किती बरं झालं असतं, माझ्या घरच्यांना वंशाचा दिवा तरी मिळाला असता. म्हणून ती स्वतःलाच दोष देत असते. आपल्या मुलींकडे पाहून ती येणारा प्रत्येक दिवस असाच ढकलत असते. कीर्तीच्या आईवडिलांनाही खूप तिची काळजी वाटत होती. त्यांना त्यांची मुलगी सुखात असावी इतकंच वाटत असतं आणि कीर्तीला जर मुलगा नाही झाला तर या दोन मुलींना घेऊन कसं जगणार आहे,
असे तिचे आईवडील विचार करत असतात. कीर्तीला मुलगा होणं हे काही तिच्या एकटीच्या हातात नव्हतं. पण कीर्तीची सासू तिला एकटीलाच दोषी ठरवत होती. तिच्या त्या दोन्ही मुलीसुद्धा खूप गोड होत्या, पण त्यांना आपल्याच माणसांकडून प्रेम मिळत नव्हतं. पुढे काही दिवसानंतर कीर्तीचा दीर बाहेरगावावरून त्याचं शिक्षण पूर्ण करून घरी परत आला. तो आल्याबरोबर आपल्या भावांच्या छोट्या छोट्या मुलींना आवाज देऊ लागला. तेवढ्यात त्याची आई म्हणाली, "काय रे, इतक्या मोठ्याने का ओरडत आहेस? आणि हे काय, इतक्या वर्षांनी घरी आला आहेस, तर आईची विचारपूस करायची सोडून त्यांना आवाज देत आहेस?" तेव्हा तो म्हणाला, "अगं आई, मी आपल्या छोटींसाठी हे खेळणं आणि चॉकलेट आणले आहेत." तेवढ्यात त्याची आई पुढे म्हणाली, "ते आता इथे राहत नाहीत." पंकज म्हणाला, "राहत नाहीत म्हणजे काय?" त्याने लगेच त्याच्या बाबांना विचारलं की वहिनी कुठे आहे, त्या कुठे गेल्या आहेत? तर बाबांनी त्याला सर्व काही सांगितलं की तुझ्या आईने तुझ्या वहिनीला आणि त्या 2 मुलींना घरातून बाहेर हाकलून दिलं आहे. त्यांच्या बाबांचे असे बोलणे ऐकून पंकज म्हणाला की मला या घरात राहायचंच नाही. ज्या घरात स्त्रीचं महत्त्व कळत नाही तेथे मला राहायचं नाही. आई, तुला असं करताना काहीच कसं काय वाटलं नाही? तू पण एक स्त्री आहेस ना, मग थोडा तरी तिच्या मनाचा विचार करायला हवा होता." असं बोलून तो तेथून निघून गेला व कीर्तीच्या माहेरी गेला. "वहिनी, तुम्ही कुठे आहात?" असा आवाज देऊ लागला. कीर्ती समोर आली तेव्हा पंकज म्हणाला की मला बाबांनी सर्व काही सांगितलं आहे. आता तुम्ही काहीच बोलायची गरज नाही. जे काही झालं आहे त्यामध्ये तुमचा कोणताच दोष किंवा चूक नाही. हे सर्व आईच्या जुनाट विचाराने व अंधश्रद्धेमुळे झालं आहे. त्यामुळे तुम्ही आता इथे राहायचं नाही. तुम्ही आत्ताच चला, आपण आपल्या घरी जाऊ." त्यावर कीर्ती म्हणाली की मी नाही येऊ शकत, तुमच्या आईला नातू हवा आहे. त्यावर पंकज म्हणाला की वहिनी, या सर्वांवर माझा काही विश्वास नाही. यामध्ये वहिनी तुमच्या एकटीचा दोष नाही. म्हणून आईने तुम्हाला एकटीलाच कसं काय घराबाहेर काढलं? तिने दादाला सुद्धा घराबाहेर काढायला हवं होतं. त्यावर कीर्ती म्हणाली की दादा, तुम्ही असं काय बोलत आहात? पंकज म्हणाला की वहिनी, इतके सर्व काही घडून गेलं तरीही तुम्ही त्या सगळ्यांच्या मनाचा विचार करत आहात, पण तुमचा कोणीच विचार करत नाही. पण कीर्तीच्या मनातील हे विचारांचे वादळ काही केल्याने थांबत नव्हतं. पंकज कीर्तीला घरी येण्यासाठी सांगत होता, पण सासूने घातलेली अट तिला तिकडे जाण्यापासून थांबवत होती. कीर्तीला इतकं अस्वस्थ पाहून पंकज बोलतो, "वहिनी, तुम्ही आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आपल्या घरी चला. तिकडे गेल्यानंतर सर्व काही ठीक होईल." "नाही दादा, तुमच्या आईचे आणि तुमच्या दादांचे विचार सारखेच आहेत. त्यांना फक्त वंशाचा दिवा हवा आहे. पण मुलगी ही पंथी बनून घर सकारात्मक व प्रकाशमय करत असते. खरं सांगू का वहिनी, दादा असं वागत आहे या गोष्टीवर माझा देखील विश्वास बसत नाही." "हो, मला तुमचं म्हणणं पटत आहे, पण मी त्या घरची सून म्हणून माझी काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आहे, ते मला पार पाडायचं आहे." त्यानंतर काही दिवसांनी पंकज व काही नातेवाईकांच्या मध्यस्थीने कीर्ती आपल्या दोन्ही मुलींना घेऊन तिच्या सासरी गेली. पण तेव्हाही सासूची अट कायम होती. सासूने चांगलेच खडसावून सांगितलेलं असतं. कीर्ती पुन्हा एकदा तिच्या सासरी राहायला जाते. पण तिथे गेल्यानंतर कीर्तीच्या दोन्ही मुलींना आपल्याच माणसांचं प्रेम, आपुलकी काही मिळत नव्हती. कीर्तीला तेथे परकेपणाची जाणीव पदोपदी होत होती. पण तरीही ती आपल्या संसारासाठी सर्व काही सहन करत होती. आपल्या मुलींना देखील वेळ द्यायची. कीर्ती आल्यापासून तिच्याशी सासू नीट बोलत देखील नव्हती की लहान मुलींना फारसं घेत देखील नव्हती. कीर्ती सहनशील होती. एक दिवस ही सर्व परिस्थिती बदलील अशी आशा ठेवून ती राहत होती. त्यानंतर 1 वर्षानंतर कीर्तीला पुन्हा दिवस गेले. ती तिसऱ्यांदा आई होणार होती. तिला 4था महिना चालू होता. घरात वातावरण सामान्य होतं. ह्यावेळेस फारसा कुणी गाजावाजा केला नाही. घरातील एक दिवस काम करत असताना कीर्तीचा तोल जातो आणि ती तिच्या पोटावर पडते. तिच्या पोटात खूप दुखू लागतं. तिला पटकन दवाखान्यात घेऊन जाण्यात येतं. तेव्हा समजतं की तिचं बाळ काही वाचलेलं नाही. पण कीर्तीचा जीव सुरक्षित असतो आणि मुख्य म्हणजे कीर्तीच्या पोटातील ते बाळ तेव्हा मुलगा असतो. हे जेव्हा सासूला कळतं तेव्हा ती प्रचंड गोंधळ घालते. कीर्तीला खूप अपशब्द वापरते. तिला दोष देऊ लागते. "तू हे मुद्दामहून केलं आहेस" अशी बोलते. तेव्हा कीर्तीची अवस्था नाजूक असते. बाळ गेल्याचं दुःख तिलाही झालेलं असतं, पण तिच्या मनाचा विचार कोणीच करत नाही. सासू तिला दवाखान्यातच बजावून सांगते की
आता तुला आमच्या घरात स्थान कधीच मिळणार नाही. त्या घरात येण्याची चूक तू चुकूनही करू नकोस. सासूच्या अशा बोलण्याने कीर्ती पूर्णपणे खचून गेलेली असते. एकतर बाळ जाण्याचं दुःख होतंच, त्यातून सासूचे असे बोलणे व त्या सर्वाला नवऱ्याचाही पूर्ण पाठिंबा सासूला होता. त्यामुळे ती अजूनच प्रत्येक गोष्टीत जास्तच कठोर वागायची. 8-10 दिवस असेच निघून गेले. पण त्या 8-10 दिवसात कीर्ती पूर्णपणे बदलली होती. तिला आता प्रत्येक वेळी तिच्यावर होणारा अन्याय व तिचा होणारा अपमान आता यापुढे तिने सहन करायचं नाही असं ठरवलं होतं. तिच्या सासू व नवऱ्याला फक्त वारस हवा होता, पण त्यांनी कधीच तिची किंमत, तिच्या मुलींची किंमत केली नाही. त्यांनी कधीच कीर्तीच्या मनाचा, तिच्या भावनांचा विचार केला नाही. तिच्या मनाला किती वेदना होत असतील, ती कोणत्या मनस्थितीमधून जात असेल याची थोडीही कल्पना त्यांना नव्हती. म्हणूनच आता तिने स्वतः खंबीर व्हायचं ठरवलं होतं आणि त्यांच्यासमोर लाचारीचं आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ठरवलं. त्यानुसार ती दवाखान्यातून परस्पर माहेरी गेली. आईवडिलांना विश्वासात घेऊन तिने तिची बाजू मांडली. तेव्हा त्यांनीही तिला साथ द्यायची ठरवलं आणि कीर्तीला आता स्वतःचा व मुलींचा उदरनिर्वाह करण्यासाठी, मुलींना शिक्षण देण्यासाठी स्वतः कमावणं गरजेचं होतं. त्यासाठी तिला नोकरी करायची होती. पण तिचं फारसं शिक्षण न झाल्याने तिला नोकरी मिळणं कठीण होतं. त्यामुळे ती थोडी निराश झाली. पण आता माघार फिरायचं नाही असं ठरलेलंच होतं. त्यामुळे तिने शिवणकाम करून पैसे कमवायचे ठरवले. त्यासाठी तिने काही महिन्यांचा क्लास केला. हळूहळू ती आजूबाजूची शिवणकामाची कामे घेऊ लागली. त्यातून तिला पैसे भेटत गेले व त्याच पैशातून ती आपल्या पायावर उभी राहू लागली. हळूहळू तिचा व्यवसाय वाढू लागला, पैसे येऊ लागले. तसा तिचा आत्मविश्वास देखील वाढला आणि आता ती एक आत्मनिर्भर स्त्री म्हणून जगत आहे. या दरम्यानच्या काळात तिचा दीर तिची समजूत काढण्यासाठी आला होता. पण तेव्हा ती बोलली की घरच्यांना वारस पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. पण दिव्यापेक्षा पणती ही जास्त उजेड देत असते. खरं तर ती दोन्ही घरी तिचा प्रकाश पाडत असते. आपल्या घरातील पणती ही सदैव तेवत राहिली पाहिजे, हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे. पण आपल्या घरात ना माझ्या मुलींना मान आहे, ना माझी तेथे कदर केली जाते. त्यामुळे आता मी त्या घरात पुन्हा कधीच येणार नाही. आता स्वतःच्या हिमतीवर जगायचं मी ठरवलं आहे. तेव्हा तिच्या दीराने देखील वहिनीच्या विचारांचा आदर केला व बोलला की ठीक आहे वहिनी, तू योग्य निर्णय घेतला आहेस. पण कधी तुला काही माझी मदत लागली तर नक्की सांग. कारण मला घरच्यांचे वागणे अजिबातच आवडत नाही. त्यांनी तुझ्यावर आतापर्यंत खूप अन्यायच केला आहे. तेव्हा कीर्ती होकारार्थी मान हलवते व यापुढे आत्मसन्मानाने जगण्यास सज्ज होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.